नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण काल जे ब्रीडिंग सेटअपला म्हणजे गुरामीचा ब्रीडिंगसाठी आपण एक हे टाकलेली जाळी दाखवतो. हे बघा, इकडे जाळी टाकलेली. ते आता मी पण बघितलं नाही पहिले, आता बघूया अंडी आहेत की नाही आहेत. नाही तर अंडी नाही, अंडी नाही आहेत. ठीक आहे, बाजूला कुठे अंडी लागलेत नाही, तर अंडी तर दिली नाही आहेत अजून. तर ठीक आहे. आणि काल आपण इकडे गोल्डफिश टाकलेले, तुम्हाला माहितीच आहे. तर हे बघा इकडे, तर खूप ॲक्टिव्ह झालेत ते. आता हे बघा इकडनं असं हे जरी मारलं ना, पळतात एवढे भारी ना, खूप. हे बघा चालले सगळे आणि एका ग्रुपनेच पळतात ते. आणि सकाळी मी आलो, म्हणजे जेव्हा इथे फार्म हाऊसला आलो मी, तेव्हा आता लाईट गेली नाही मगाशी, तर तेव्हा पण खूप पळत होते. आणि आता लाईट आल्यानंतर पण खूप पळत होते. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मी आल्याला पहिली इथे बघितलं की फिल्टरला कुठला मासा चिटकला नाही ना, तर नाही. आणि ह्या पाण्यामध्ये ते सेटसुद्धा झालेत. अजून एक 4-5 दिवस आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, कारण कसं आहे, माशांचं हप्ताभर तरी एका टँकमध्ये सेट व्हायला त्यांना टाईम लागतो. आता काही लोक बोलतात की लगेच सेट होतात, पण नाही, तसं नसतं. कारण नवीन पाण्यामध्ये ते ॲक्टिव्ह असतातच, पण हळूहळू त्यांची आता आपल्याला कसं, आपण कुणाकडे गेलो पाहुणे, तर आपल्याला कुणाला पाण्याचा त्रास होतो, कुणाला हवामानाचा त्रास होतो, कुणाला माती धुळाचा त्रास असतो. तर ते लगेच नाही जाणवत. जेव्हा आपण तिकडनं येतो किंवा 5 दिवस राहून येतो घरी, त्यानंतर आपल्याला समजतं की आता मला सर्दी झाली, आता मला हे झाले ते झाले. तसं माशांचं पण आहे. तर अजून एक 4-5 दिवस मी प्रत्येक मासे, कोणतेही मासे बाहेरून आणू दे किंवा आपल्या इथून कुठल्या टाकीतून दुसऱ्या टाकीत शिफ्ट करू दे, 7 दिवस तरी त्यांच्यावर लक्ष ठेवतो. कारण कसं असतं, एक आपलं काळजी म्हणून. आणि इकडे हे बघा, हे सुद्धा इकडे सगळे सेट झालेत. पण तरी पण तो बघा तिकडे लास्टला तुम्हाला दिसत असेल, जरा हळूहळू पळतोय. पण ठीक आहे, असू दे. आपण त्याला तर रिकवर करूच, त्याला काय सगळ्यांनाच रिकवर करू. आणि ऑक्सिजन पण चांगलं चालतं आहे. आणि पाठी हे बॅकग्राऊंड आहे ब्ल्यू आले, त्याच्यामुळे तर अजूनच भारी वाटतं आहे. पण बघू आता या सगळ्या फिश टँकला, आपल्या सगळ्या टोटल जेवढे फिश टँक आहेत ते सगळ्यांना मागे ब्लॅक मारायचा आहे. शपथ, रेनबो शार्क 3 गेले. ते काय खात नाही आहे ते बघा, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होते बहुतेक. पण ठीक असो, आता काय ज्याला झालं ते झालं. तसं पण आपला ॲलिगेटर भुकेलच असतो. आपल्या ॲलिगेटरला खाणं पण तेवढं कमी आहे, त्याच्यामुळे आता त्याला देऊया. तर हे बघा, तर ठीक आहे, आता तो खाईल त्याचं खाणं, त्याला दिलेलं आहे आपण. आणि आता ही आपलं हे जे आहे ते भरून घेतो, कारण कसं बदकांनासुद्धा पाणी कमी आहे, त्याच्यामुळे हे भरून घेऊया. आणि ह्याच्यात पाणी नाही आज, म्हणून तो टँक आपलं फ्लोरनचं ओपन केलेलं त्यांनी. आणि हा बघा, हा पण काल भरलेला, तर हा लिकेज आहे, त्यामुळे हा पाणी कमी झाला आहे. तर ठीक आहे, त्याला पण आपण लिकेज काढू. आज नाही, आज आपल्याला जायचं महाडला, पण आज संध्याकाळी आल्यानंतर पण काढू. आणि इकडे हे बघा, हा टँक ओके, याला धुवून घेऊया. आणि ह्याला खूप धुवावं लागेल, कारण ह्यात साबण वगैरे ठेवलेला, हा दुकानात होता, त्याच्यामुळे ते साबण वगैरे आतमध्ये ठेवलेलं. सक्करचं सुद्धा आपण पाणी चेंज करूयाच. आणि शक्यतो सक्कर आपण यात टाकूया, ह्या सगळ्या ह्या टँकमध्ये, म्हणजे कसे सगळे राहतील. आणि बघूया, जसं जमेल तसं आपण टाकू, त्यात काय वाद नाही. आणि फ्लोरनच्या ह्याच्यामध्ये सगळं टाकायला काही इश्यू नाही आहे, पण फ्लोरन त्याच्यावर अटॅक करतात, त्याच्यामुळे टाकत नाही आहे मी. आणि ह्यांची पण टाकी लिकेज आहे, तर नाही, एक काम करू, हे सगळे आहेत ना ते यात टाकू आपण सध्या तात्पुरता. आणि नंतरला ही टाकी आपण लिकेज काढून घेऊया, आणि मग नंतर परत ते इकडून तिकडे शिफ्ट करू. तर ठीक आहे, ह्यांचं आपण पाणी फक्त चेंज करूया. तर आता ह्यांचं घेतो पाणी चेंज करायला, आणि मग तुम्हाला दाखवतो किती मोठे मोठे साईजचे आपल्या त्या शकर आहेत ते. तर हे बघा, आता पूर्ण क्लीन केलं आहे. आणि 1 2
आणि 3 मोठे साईज 4 मोठे साईजचे सकर आहेत, बाकी सगळे छोटे छोटे आहेत. तर ठीक आहे, ते आता आपण मोठे आहेत ते मोठे करणार आणि सगळ्यात मोठा जो आहे तो आपल्या चिलापीच्या टँकमध्ये टाकला आहे आपण. तर ठीक आहे, आता बेटा फिशची पण अपडेट द्यायची आहे. बेटा फिशची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओ नंतर देईल. तर आता हा भरून घेतो आणि तिकडे पण सुद्धा आपला टँक जो आहे बदकांचा तो सुद्धा भरून घेतो. तर चला पहिले भरूया सगळं टँक. तर हे बघा, हे आपण चॉकलेट मॉली, रेड मॉली आणि ब्लॅक वगैरे व्हाईट वगैरे सगळ्या मॉली आपण यात टाकल्यात, सगळ्या मिक्स. आणि ह्या फिश टँकचा बॅकग्राऊंड आहे तोच याला यूज झाला आहे. तर बघा मस्त वाटतात, एक नंबर. तर आता यांना राहू दे, यात कमीत कमी आता 3-4 दिवस तरी यात ठेवावं लागेल आपल्याला, कारण तो जो टँक आहे हावाला, तो टँक आता खाली करून 1 दिवस पूर्ण सुकवावा लागेल. नंतर मग त्याचं सिलिकॉन काढून पहिले बघायला लागेल की कुठे सिलिकॉन लिकेज आहे. तर बघूया आता. आणि हा पाईपसुद्धा घेऊया, कारण पाणी काढायला लागेल आता. बहुतेक तर इथेच कुठेतरी लिकेज आहे. तर मला वाटतं की हे जे इथे एक सपोर्ट पट्टी दिली ती काढावी लागेल आपल्याला, आणि मग नंतर समजेल. आणि मग इथून ते इथपर्यंत असं पूर्ण सिलिकॉन काढून परत लावावं लागेल. तर ठीक आहे, ते करूच. तर आता याला खाली करूया. तर आता पाणी खाली करत लावलं या टँकचं. तर तो दे खाली. आणि आता याला आपण सिलिकॉन लावू आणि मग पार्टिशन बसतंय का बघूया. जर बसलंच तर सिलिकॉनने पॅक करून टाकू. तर बघू आता. आता टँक होऊ दे खाली, तोपर्यंत आपण बेटाची अपडेट बघूया. तर हे बघा, बेटा फिश आपला एक इथे आहे आणि तो ॲडल्ट झाला आहे. हे बघा इथे फेस त्याने केला आहे, यानेसुद्धा फेस तयार केला आहे. नंतरला इथे सुद्धा एक आहे. तर याने अजून तर नाही सुरुवात केली फेस करण्यासाठी, तो पण ॲडल्ट होईल. परत इथे अजून एक आहे, त्यांचं पाणी थोडं थोडं म्हणजे जी खालती घाण आहे ती काढून टाकूया आपण. आणि काल एकाने आपल्याला फिमेल आणून दिली, म्हणजे आपल्या इथलीच आहे, आपणच त्याला सेल केलेली. पण तो येऊन मग हे देऊन दुसरे आपले चॉकलेट मॉली 2 होत्या ते देऊन त्यांनी दुसरे हे नेले, फिश नेले. तर बघा इथे एक आहे फिमेल, हा मेल सोडला आहे. नंतर यात एक मेल आहे, यात एक मेल आहे, यात एक आहे, आणि यात क्राऊन टेल आहे, आणि यातसुद्धा एक आहे. तर आता हे सगळे भांडे आपण साफ करूया, कारण या पाण्यात जे आहेत ते अलगी खालती लागली असेल त्यांना. सो आता हे सगळे साफ करू आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता हे बघा आपल्या बेटा फिशचा सेटअप. तर इकडे आहे रेड बेटा, हे बघा हा वाला. आणि इकडे आहे हा रेड, ब्ल्यू अँड रेड बेटा. आणि इकडे आहे हा पण ब्ल्यू अँड रेड बेटा, पण हाफ मून आहे. इकडे आहे सेम स्काय ब्ल्यू अँड स्काय ब्ल्यू तोच बेटा आहे. आणि हा इकडे दुसरा बेटा आहे रेड कलर. बाकीचे हे बघा इकडे क्राऊन टेल आहे, इकडे आहे फिमेल आपली, इकडे आहे क्राऊन टेल, आणि सॉरी हा फुल मून आहे, आणि इकडे क्राऊन टेल आहे. तर दुसरा आपण एक सेटअप लावला आहे. तर हे बघा ही फिमेल आणि हा मेल. तर आपण मेल फिमेल एक ब्रीडिंग सेटअप लावला आहे. आणि हा बघा लगेच बदकांनी पाणी घाण करून टाकलं आहे. तर ठीक आहे, तसं पण त्यांचं पाणी तो घाण होणारच होता, कारण बदक काही सोडत नसतात. तर ते बघा तिकडे आहेत आपले गोल्डफिश, आणि असे बदक फिरत आहेत तिथे पाणी प्यायला. आणि बदकांनी कारनामा करून ठेवला आहे, काय ते दाखवतो तुम्हाला. मी पण आत्ताच जस्ट बघितला. आता तुम्ही वरून बघाल तर खालती खडी दिसते, आणि हा थर्माकोल अर्धा दिसतोय. आणि इकडून जर बघितलात तर हे बघा पूर्ण गॅप करून टाकलं त्या लोकांनी. आणि एक मिनटं दाखवतो, हे बघा पूर्ण आर पार गॅप करून टाकलं. जिथपर्यंत थर्माकोल होता तिथपर्यंत त्यांनी खोदून गॅप केला आहे, हे बघा. तर आता तिथे माती टाकावी लागेल, किंवा टँक असं पण आपल्या आता रॅक बनतील. बघूया कधी बनायचा योग येतो तो, आणि मग नंतर ते रॅकवर येतील, तोपर्यंत काहीतरी त्याच्यात टाकावं लागेल. बाकी इकडे सगळं ठीक आहे. तरी इकडे पण त्यांनी हे बघा इथे पण थोडं थोडं खोदलं आहे. असं जिथपर्यंत थर्माकोल होतं तिथपर्यंत ते बदकांचं काम आहे, कारण थर्माकोल जास्त खातात. तर ठीक आहे, बदका आता त्यात पाणी पित आहेत. एवढं सगळं भरून ठेवून पण हे इथे पित आहेत, काय बोलणार. तर ठीक आहे, असू दे. बघा यांचं पण पाणी घाण करून टाकलं लगेच. तर आता याच्यावर काय ठेवू असं विचार करतोय.
कारण हे असेच पाणी घाण करत राहतात बदकं, म्हणून खाली ठेवायला जरा रिस्क आहे. आता हे जे मोठे मोठे फिश टँक आहेत त्यांचं का नाही करत, कारण त्यांची हाईट वर आहे आणि त्यांचं तोंड तेवढं पुरत नाही, त्याच्यामुळे छोटी छोटी सगळे फिश टँक त्यांची घाण करून टाकतात. तर ठीक, आता सगळं काम झालं आहे. आता मी फीड टाकतो आणि सगळ्यांनाच फीड टाकायचं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मॅक्स होता तो परवा आपण सेल केला. परवा त्याला घ्यायला आलेले. तर काल मी सांगायला विसरलो कालच्या ब्लॉगला की मॅक्सचं, आणि मला सकाळी आठवण पडली की मॅक्सचं काय आलं ते सांगितलं नाही आपण. सो ते आपण सेल केला आहे. तर आजची व्हिडिओ एवढीच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.